Hello everyone and very good morning to our initiative that is daily ready-made notes. आजची तारीख आहे 19 फेब्रुवारी. तर आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण चांगल्या दिवसाची सुरुवात आणि चांगल्या अभ्यासाची सुरुवात करूया. ठीक आहे. तर आपलं पहिलं आर्टिकल डिस्कस करूया. पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की कतारचे जे अमीर आहेत ते इंडियाच्या व्हिजिटवर आहेत आणि त्यांच्या व्हिजिटमुळं इंडिया आणि कतार ह्या दोघांमधले जे दोन कंट्रीज आहेत त्यांच्यामधले जे काही बायोलॅटरल निगोशिएशन्स वगैरे आहेत किंवा जे ॲग्रीमेंट्स झालेले आहेत तर त्या सिग्निफिकंटली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने तर महत्त्वाचं बघण्यासारखं काय आहे की जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे इन बिटवीन इंडिया आणि गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. कतार इज वन ऑफ द मेंबर ऑफ गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. तर याच्यामध्ये त्यांचं जे निगोशिएशन्स आहे तर ते पुढच्या स्केलवर चालू आहे. त्यानंतर बायोलॅटरल ॲग्रीमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं इन बिटवीन इंडिया आणि कतार या दोघांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि युथ अफेअर्सच्या रिलेटेड इम्पॉर्टंट की ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत. बेसिकली हे डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का, की फॉर एक्झाम्पल इंडियाचे बिझनेसमॅन जे असतील आणि कतारचे बिझनेसमॅन वगैरे जे असतील एकमेकांच्या देशामध्ये ज्यावेळेस ते बिझनेस ओपन करतात तर त्यांना टॅक्सेशन मध्ये सूट दिली जाते. ठीक आहे. कोणत्या तरी एकाच देशामध्ये त्यांना काय केलं जातं, त्यांच्या बिझनेसेसवर किंवा त्यांचे जे काही प्रोडक्शन्स वगैरे होतं त्यांच्यावर टॅक्सेशन इम्प्लाय केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो डबल टॅक्सेशन आहे ना, म्हणजे दोन्ही देशामध्ये फॉर एक्झाम्पल इंडियाचा जो नॅशनल आहे जर त्यांनी कतारमध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किंवा त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट करून जर काही प्रोडक्शन वगैरे जर केलं तर इन्स्टेड ऑफ इम्प्लाइंग म्हणजे दोन्ही देशामध्ये त्याला जर टॅक्सेशन लावण्याच्या ऐवजी कोणत्या तरी एकाच देशामध्ये त्याला काय केलं जातं, त्याच्या इन्कमवर टॅक्सेशन अप्लाय केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट. त्यानंतर सिमिलरली एक इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट साईन करण्यात आलेली आहे एनर्जी कोऑपरेशनच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये कतार इंडियाला काय करणार आहे, लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तर त्याचा सप्लाय करणार आहे पुढच्या काही वर्षामध्ये. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्त्वाची याच्यामध्ये काय आहे की कतारचं लोकेशन. मी तुम्हाला कालच्या आर्टिकलमध्ये पण सांगितलं होतं की कतारचं लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या बाजूला जे काही बॉर्डरिंग कंट्रीज आहेत ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट सीज जे आहेत किंवा जे स्ट्रेट्स आहेत हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचे आहेत. म्हणजे रिपीटेडली एक्झाममध्ये अशा ज्या गोष्टी आहेत ना, स्ट्रेट्स म्हणा किंवा बॉर्डरिंग कंट्रीज म्हणा, हे मॅप बेस्ड जे क्वेश्चन असतात ना त्या क्वेश्चन्समध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर आपल्यासाठी ह्या रिलेशनशिपमधनं काय महत्वाचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कतारचं जर म्हणजे होलिस्टिकली जर बघितलं म्हणजे लार्ज पर्स्पेक्टिव्हनं तर कतार हे आपल्याला इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं एनर्जी सिक्युरिटीसाठी आणि दुसरी गोष्ट काय की जी इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट आहे कतारमधनं तर ह्या दोन गोष्टीसाठी महत्वाची आहे. आणि तिसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की कतार एक ना एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इंडियाच्या वेस्ट एशियाची जी पॉलिसी आहे ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर सिग्निफिकंटली जर बघितलं तर पॉसिबल क्वेश्चन्स आपल्याला एक तर एनर्जी सिक्युरिटी म्हणजे कतार कसा प्ले रोल करतो इंडियाची जी एनर्जी सिक्युरिटी ती फुलफिल करण्यासाठी. त्यानंतर इकॉनॉमिक जे कॉपरेशन आहे त्यामुळं म्हणजे कतार त्याच्यामध्ये कसा रोल प्ले करतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कतारचं जे इम्पॉर्टन्स आहे इंडियाच्या वेस्ट एशिया पॉलिसीमध्ये किंवा इकॉनॉमिक एंगेजमेंटमध्ये हे कशा प्रकारचे. ठीक आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, ज्या आर्टिकलमधनं किंवा जे काही ॲग्रीमेंट्स वगैरे झालेले त्याच्या रिलेटेड सिग्निफिकंटली फॉर एक्झाम्पल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणा, इकॉनॉमिक किंवा ट्रेड रिलेशन, त्यानंतर डिफेन्स आणि सिक्युरिटी कोऑपरेशन आणि पीपल टू पीपल. ठीक आहे. तर हे 4 इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहेत. आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन्स अशा प्रकारच्या टॉपिकवर विचारला जातो तुम्ही हे डायरेक्टली 4 डायमेन्शन्स त्या ठिकाणी विथ ह्या ठिकाणी ज्या फॅक्ट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत तुम्ही काय करू शकता ते आन्सर रायटिंगमध्ये प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की न्यू चीफ इलेक्शन कमिशन. ठीक आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की जे ज्ञानेश कुमार आहेत तर त्यांची निवड झालेली आहे ॲज अ न्यू चीफ इलेक्शन कमिशन्स. ठीक आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय, एकतर जे इलेक्शन कमिशन आहे त्याच्या रिलेटेड जे आर्टिकल आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या रिलेटेड जे आर्टिकल आहे आर्टिकल 324 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इलेक्शन कमिशनचे पॉवर्स आणि फंक्शन्स त्याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेले. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते लक्षात ठेवा. एक्झाममध्ये प्रिलिमच्या बीटमध्ये कधी कधी काय होऊ शकतं की आर्टिकल 322 किंवा आर्टिकल 323 अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहेत ते देऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे आर्टिकल 324 हे लक्षात ठेवा. हे कशाच्या रिलेटेड आहे, इलेक्शन कमिशनच्या पॉवर आणि फंक्शनच्या रिलेटेड. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे तो
की रिसेंटली जी अमेंडमेंट झालेली आहे विथ रिस्पेक्ट टू द अपॉइंटमेंट, कंडिशन ऑफ सर्व्हिस आणि टेन्युअर ऑफ ऑफिस ऑफ द चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर. ठीक आहे, चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की चेंजेस करण्यात आलेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल चेंजेस कशाच्या रिलेटेड करण्यात आलेले आहे. अर्लियर प्रोसेस यांच्या अपॉइंटमेंटची कशी होती की यांची जी अपॉइंटमेंट आहे हे प्रेसिडेंट करतात. ठीक आहे, आणि कोणाच्या रिकमेंडेशनवर, गव्हर्नमेंटच्या रिकमेंडेशन, म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं डायरेक्टली यांना प्रेसिडेंटला रिकमेंडेशन करतं आणि प्रेसिडेंट काय करायचे की चीफ इलेक्शन कमिशनर किंवा जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांची अपॉइंटमेंट करायचे. पण याच्यामध्ये काय होतं माहितीये का, इम्पार्शियलिटी आणि ट्रान्सपरन्सी नव्हती. त्याच्यामुळे काय करण्यात आलं, नवीन एक सिलेक्शन कमिटीची जी आहे ना त्यांचं कंपोजिशन करण्यात आलं. तर ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये 3 प्रायमरी मेंबर्स असतात. पहिले असतात प्राईम मिनिस्टर, त्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन आणि त्यानंतर युनियन कॅबिनेट मिनिस्टर. ठीक आहे, तर तुम्हाला कधी कधी काय करू शकतात माहितीये का की प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस सिलेक्शन कमिटीच्या कंपोजिशनच्या रिलेटेड जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी काय करू शकतात, युनियन कॅबिनेट मिनिस्टर म्हणा किंवा लीडर ऑफ ऑपोजिशनच्या रिलेटेड चेंजेस करून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं त्या ठिकाणी मेन्शन्स करू शकतात. तर ही फॅक्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा काहीही रोल नाहीये. इथं फक्त प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर या ठिकाणी आहेत. ठीक आहे, त्यानंतर यांच्या सर्व्हिसमध्ये जो नवीन टेन्युअर आहे ना तर त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे. ठीक आहे, अर्लियर कसं होतं म्हणजे सुरुवातीला आताचे जे नवीन रूल्स आहेत त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये यांचं जे टेन्युअर आहे हे 6 इयर्स किंवा अंटिल द एज ऑफ 65 हे करण्यात आलेले. ठीक आहे, 6 आणि 65 आहे हा आकडा लक्षात ठेवा. 65 काय तर त्यांचं एज आहे आणि 6 म्हणजे काय की त्यांचं टेन्युअर आहे, म्हणजे किती काळापर्यंत ते त्या पदाचा कार्यभार सांभाळू शकतात. ठीक आहे, आता हा जो याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत ना तर त्यांच्यामध्ये ऍग्रिगेट जर म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी जर सुरुवातीला चीफ इलेक्शन कमिशनर असेल आणि त्यांचं जर समजा चीफ इलेक्शन कमिशनच्या पोझिशनवर जर त्यांचं इलेव्हेशन झालं तर दोघांचाही ऍग्रिगेट कालावधी हा 6 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. ठीक आहे, ही एक इम्पॉर्टंट त्याच्यामधनं फॅक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे की हिट रिफ्रेश म्हणून नावाचं एक आर्टिकल आहे. ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही अपॉइंटमेंट झालेली म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनची नवीन जी अपॉइंटमेंट झालेली आहे तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याच्यामध्ये डायमेन्शन्स एक्सप्लिसिटली मेन्शन करण्यात आलेले आहेत. आता हा जो टॉपिक आहे आपला इलेक्शन कमिशनरच्या रिलेटेड हा जनरल स्टडीज 2च्या पेपरच्या अंतर्गत पॉलिटी आणि गव्हर्नन्सच्या आतमध्ये येतो. ठीक आहे, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की याच्या रिलेटेड जे काही इश्यूज ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत चीफ इलेक्शन कमिशनर किंवा ओव्हरऑल जे इलेक्शन कमिशनर आहे त्याच्या रिलेटेड, तर ते कोणकोणते आपण ते बघूया. पहिलं आहे इन्स्टिट्यूशनल इंडिपेंडन्स अँड चॅलेंजेस टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजे त्यांची जी रोल किंवा पॉवरच्या रिलेटेड इम्पार्शियलिटी वगैरे आहे तर ते एक इम्पॉर्टंट डायमेन्शन्स आहे. किंवा त्यांचे जे डिसिजन्स आहेत इलेक्शन कमिशनचे तर ते डेमोक्रेसीला कसे इम्पॅक्ट करतात निगेटिव्हली ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जी काही प्रोसेस होती म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनच्या रिलेटेड अपॉइंटमेंटच्या रिलेटेड जी काही इम्पार्शियलिटी ही होती तर त्याच्या रिलेटेड सुद्धा याच्यामध्ये डायमेन्शन्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इलेक्ट्रोल व्होटिंग मशीनच्या रिलेटेड ट्रान्सफरीचा इश्यू असेल किंवा व्होटर टर्नआउट डेटाच्या रिलेटेड म्हणजे त्यांनी जे डिले केलेला आहे अनाउन्समेंट करण्यासाठी तो एक महत्त्वाचा इश्यू असेल किंवा जे काही इलिगल वोटर्स वगैरे आहेत तर त्यांच्या रिलेटेड जे काही ॲलिगेशन्स वगैरे आहेत तर हे सुद्धा काय आहेत माहिती का की इलेक्ट्रॉल रिफॉर्मच्या रिलेटेड हे काही इम्पॉर्टंट चॅलेंजेस किंवा ॲलिगेशन्स वगैरे आहेत. आणि हे ॲलिगेशन्स किंवा चॅलेंजेस दूर करण्यासाठी जे नवीन चीफ इलेक्शन कमिशन किंवा जो हा काही ऑफिस आहे इलेक्शन कमिशनरचा तर तो कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि त्याच्यामुळे डेमोक्रेसी कशी स्ट्रॉंग होते हे सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे. त्यानंतर तिसरा एक इम्पॉर्टंट की डायमेन्शन याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे ज्युडिशरीचा रोल इन इलेक्शन प्रोसेसेस. ठीक आहे, म्हणजे कोणत्या लेवलपर्यंत ज्युडिशरीचं इंटरफेरन्स हे ऍक्सेप्टेबल आहे हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या इंडिपेंडन्सच्या रिलेटेड. आणि त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट ज्युडिशियल जे व्हर्डिक्स वगैरे असतील तर त्याचा इलेक्ट्रोल गव्हर्नन्सवर कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो तर याच्यामध्ये ते मेन्शन करण्यात आलेले. याच्यामधनं जर पोटेन्शियल क्वेश्चन जर बघितले म्हणजे आता जे आपण डायमेन्शन्स बघितले की कशा प्रकारे इम्पार्शियलिटी, त्यानंतर ट्रान्सपरन्सीच्या रिलेटेड, त्यानंतर अपॉइंटमेंट प्रोसेसच्या रिलेटेड, त्यानंतर ज्युडिशियल इंटरव्हेन्शनच्या रिलेटेड हे काही आपण 3-4 डायमेन्शन्स बघितले. तर पॉसिबल जर क्वेश्चन्स बघितलं तर कशा प्रकारचे असू शकतात आपण ते बघूयात की
जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे इज द गार्डियन ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन इन इंडिया बट कन्सर्न्स ओव्हर इट्स इंडिपेंडन्स पर्सिस्ट. ठीक आहे, तर हे जे क्वेश्चन्स आहेत ना हे काय आहेत, हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की रिसेंटली ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज झालेल्या आहेत त्यांच्या अपॉइंटमेंटच्या रिलेटेड, ट्रान्सपरन्सीच्या रिलेटेड किंवा त्यांचे जे काही फंक्शन्स वगैरे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित फंक्शन्स ते त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत ते युटिलाइज केल्या नाही किंवा त्या गव्हर्नमेंटच्या बायस वगैरे होत्या. ठीक आहे, तर अशा प्रकारचे डायमेन्शन आपल्याला याच्यामध्ये पुट करायचे आहेत. लक्षात आलं मला. या ठिकाणी काय केलेलं आहे की तुम्हाला आन्सरमध्ये सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय या ठिकाणी TN सेशन जे काही रिफॉर्म्स केलेले असतील इलेक्शन कमिशनच्या रिलेटेड, म्हणजे त्यांना आणखी स्ट्रॉंग कसं बनवायचं, तर हे तुम्ही काय करू शकता पॉझिटिव्ह डायमेन्शन्स म्हणून त्या ठिकाणी पुट करू शकता. किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या रिलेटेड व्हायोलेशन्स वगैरे काही झालेले असतील तर तसे ते सुद्धा एक्झाम्पल्स या ठिकाणी कोड करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काय करण्यात आलेले रेडीमेड कन्क्लुजन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले अलॉंग विथ हायलाइटिंग इम्पॉर्टंट कीवर्ड्स. ठीक आहे, तर या ठिकाणी जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे इट इज अ पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. जसं मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे हे इम्पार्शियल आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन करून डेमोक्रेसीला आणखी स्ट्रॉंग बनवतात. आणि त्यानंतर सेफगार्डिंग इलेक्ट्रोल इंटिग्रिटी, पब्लिक ट्रस्ट अँड डेमोक्रेटिक प्रिन्सिपल, हे जे वर्ड्स आहेत ना हे डेफिनेटली तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा. हे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत आणि त्यांना आन्सर रायटिंग करताना अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉसिबल क्वेश्चन याच्यावरचा असा असू शकतो की क्रिटिकली अनालाइज द चॅलेंजेस फेस्ड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन एन्शुरिंग इलेक्ट्रोरल इंटिग्रिटी अँड ट्रान्सपरन्सी. आणि त्याच्या रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे आहेत तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सजेस्ट करू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल हे TN सेशन यांनी केलेले मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या रिलेटेड जे काही रिफॉर्म्स वगैरे असतील ते, किंवा यांनी जे काही रिमार्क्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत जे प्रिव्हियस चीफ इलेक्शन कमिशनर होते राजीव कुमार यांनी. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू द इलेक्ट्रोल इंटिग्रिटी, तर हे डायमेन्शन्स तुम्ही रिफॉर्मच्या आतमध्ये हे प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे अ स्पेस ऑफ इट्स ओन. तर बेसिकली हे जे आर्टिकल आहे ना याच्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की अपोजिशनच्या रिलेटेड, म्हणजे अपोजिशन इन इंडिया त्याच्या रिलेटेड जे काही चॅलेंजेस वगैरे आहेत ना तर ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अपोजिशन्स कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झालेला आहे तर त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. तर बेसिकली याच्यामध्ये जर बघितलं ना तर इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणकोणते आहेत की हा जो टॉपिक आहे हा आपला GS2चा जो टॉपिक आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्स त्याच्या आतमध्ये येतो. याच्यामध्ये जर बघितलं की रोल ऑफ ऑपोजिशन इन पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा इंडियन डेमोक्रेसीमध्ये स्ट्रॉंग अपोजिशन असणं हे का गरजेचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल टू मेंटेन ट्रान्सपरन्सी ऑफ द गव्हर्नमेंट अँड एन्शुअरिंग द अकाउंटेबिलिटी, हा एक इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये पॉईंट आहे. त्यानंतर रिसेंटली जे काही चॅलेंजेस अपोजिशन्स ज्या पार्टीज वगैरे आहेत त्यांनी जे फेस वगैरे केलेले तर त्याच्या रिलेटेड याच्यामध्ये पॉईंट सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्यांचं जे काही वीक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे किंवा जे काही कोलिशन्स वगैरे होतात तर त्यांच्यामध्ये आयडिओलॉजिकल कन्फ्युजन आहे वेगवेगळ्या कोलिशन्समध्ये. त्यानंतर तिसरा एक चॅलेंजेस सांगण्यात आलेला आहे लिडरशिप क्रायसिस. ठीक आहे, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द चॅलेंजेस फेस्ड बाय द अपोजिशन इन इंडिया, दॅट इज ऑर्गनायझेशनल वीकनेस, सेकंड वन इज आयडिओलॉजिकल कन्फ्युजन अँड थर्ड वन इज लिडरशिप क्रायसिस. ठीक आहे, त्यानंतर त्यांचा रोल कसा पार्लमेंटचं जे काही डिबेट आणि डिस्कशन्स वगैरे आहेत तर तो रोल कसा डिक्लाइन झालेला आहे आणि त्यामुळं इंडियाची जी डेमोक्रेसी आहे तर त्याच्यावर कसा इम्पॅक्ट झालेला, निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे हे सुद्धा ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर PSIच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्या PSIR मध्ये पेपर 1 मधला जो पार्ट 2 आहे, पार्ट B, त्याच्यामध्ये इंडियन पार्टी सिस्टीम किंवा पार्टी सिस्टीम इन इंडिया हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत त्यांचं इव्होल्युशन किंवा ट्रान्झिशन कसं झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला जर विचार केला म्हणजे आफ्टर द इंडिपेंडन्स फ्रॉम 1947 तर काँग्रेस ही डॉमिनंट पार्टी सिस्टीम होती. ठीक आहे, म्हणजे रिसेंटली जर बघितलं 1980s पर्यंत हा काँग्रेसचा दबदबा होता, त्यालाच काय म्हणतात डॉमिनंट पार्टी सिस्टीम किंवा सिंगल पार्टी सिस्टीम असं म्हणतात. त्यानंतर ह्याच्यामधनं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जी दुसरी पार्टी सिस्टीम क्रिएट झाली म्हणजे 2 पार्टी सिस्टीम म्हणा किंवा कोलिशन पार्टी सिस्टीम म्हणा किंवा 1990sच्या काळामध्ये वेगवेगळे जे कोलिशन्स वगैरे झाले होते तर ते कोलिशन्स पार्टी सिस्टीम म्हणा. परत त्याच्यानंतर काँग्रेस डॉमिनन्सचा फेज झाला इन 2000 इरामध्ये आणि त्यानंतर 2014 नंतर परत सिंगल पार्टी सिस्टीम
विथ बीजेपी डॉमिनन्स कसं क्रिएट झालं, तर हे सुद्धा काय माहिती का, हे इम्पॉर्टंट ट्रान्झिशन्स वगैरे आहे. रिजनल लेवलला जर बघितलं म्हणजे ह्याच आर्टिकलमधनं PSIच्या पर्स्पेक्टिव्हनं रिसेंट पॉलिटिकल ट्रेंड्स किंवा इलेक्ट्रॉल रिफॉर्मच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला एक इम्पॉर्टंट डायमेन्शन याच्यामधनं लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय की ज्या काही न्यू पार्टीज राईज झालेल्या आहेत, विथ म्हणजे एक्झाम्पल जर बघितलं की आपचं जर दिल्लीमधलं सक्सेस असेल किंवा पंजाबमधलं जे सक्सेस असेल त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरा एक डायमेन्शन याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे, ज्या काही ट्रॅडिशनल किंवा डॉमिनंट पार्टी होत्या म्हणजे फॉर एक्झाम्पल काँग्रेसचा जर विचार केला तर त्यांचं कसं डिक्लाइन याच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर तिसरा एक आस्पेक्ट याच्यामध्ये फॉर्म करण्यात आलेला आहे की जो काही कोलिशन पॉलिटिक्स आहे तर त्यांचा इम्पॅक्ट कसा झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधनं जर एक्झाम्पल बघितलं महाविकास आघाडीचं, तर यांचा यांचा जो इम्पॅक्ट आहे कोलिशन पॉलिटिक्सवर किंवा पार्टी सिस्टीमवर हा कशा प्रकारे झालेला आहे, तर हे सुद्धा आपल्याला ह्या आर्टिकलमधनं लक्षात येतं. ठीक आहे. तर मेन्स आन्सर रायटिंग मध्ये सबस्टॅन्शियस मध्ये ज्यावेळेस तुम्हाला डायमेन्शन्स किंवा एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करायचे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की आपचं राईज किंवा चॅलेंजेस कसं झालं रिजनल लेवलला. ठीक आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेसन्स काय, अ सिंगल स्टेट सक्सेस डज नॉट गॅरंटी द नॅशनल लेवल एक्सपान्शन्स. ठीक आहे. तर हे आपच्या रिसेंट व्हिक्टरीवरनं किंवा त्यांचं जे डिफीट झालेलं आहे दिल्लीमध्ये त्याच्यावर लक्षात येतं. त्यानंतर काँग्रेस पार्टीचं डिक्लाइन कशा प्रकारे झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेसन्स आपल्याला काय घेण्यासारखं आहे की अडॅप्टिंग टू द रिजनल पॉलिटिकल डायनामिक्स इज क्रुशियल फॉर द नॅशनल पार्टीज. ठीक आहे. म्हणजे नॅशनल ज्या पार्टीज आहेत तर त्यांना त्यांचे जे काही इलेक्शनचे अजेंडाज आहेत अलॉंग विथ नॅशनल इश्यूज, त्यांना जे काही रिजनल इश्यूज किंवा पॉलिटिकल डायनामिक्स आहेत तर ते सुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा त्यांच्या जे काही पॉलिटिकल पार्टीचा जो प्रचार वगैरे तर त्यांच्यामध्ये ते इन्क्लूड करण्याची गरज आहे, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सिमिलरली तिसरा जो आपला एक्झाम्पल याच्यामध्ये महाविकास आघाडी, तर याच्यामध्ये लेसन्स आपल्याला काय शिकण्याची गरज आहे, कोलिशन विदाउट आयडियोलॉजीज कॅन नॉट बी मेक अ स्ट्रॉंग अपोजिशन किंवा ठीक आहे किंवा हे फ्रजाईल वगैरे असतात. तर अशा प्रकारचे जे इम्पॉर्टंट की डायमेन्शन्स वगैरे आहेत किंवा जे केस स्टडीज वगैरे आहेत तर तुम्ही ते आन्सर रायटिंगमध्ये डेफिनेटली मेन्शन करू शकता. याच्यावर जर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपल्याला क्वेश्चन जर एक्सपेक्ट करायचा असेल किंवा प्रेडिक्ट जर करायचा असेल तर आपण अशा प्रकारे क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो. अ स्ट्रॉंग अपोजिशन इज इसेन्शियल फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत ना, म्हणजे रिसेंटली जर UPSCचा ट्रेंड बघितला तर हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ना, तर यांचा जो येण्याचा जो चान्सेस आहे त्या एक्झाममध्ये हे खूप वाढलेला आहे रिसेंटली. म्हणजे तुम्ही 2024 किंवा 2023 जर पेपर बघितले तर तुम्हाला असे भरपूर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स याच्यामध्ये सापडतील. तर ह्या क्वेश्चनच्या कंटेक्स्ट काय, अ स्ट्रॉंग अपोजिशन इज इसेन्शियल फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ डेमोक्रेसी, डिस्कस द चॅलेंजेस फेस्ड बाय द अपोजिशन पार्टीज इन इंडिया आणि सजेस्ट रिफॉर्म. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या क्वेश्चनच्या कंटेक्स्टमध्ये एकतर तुम्हाला जे चॅलेंजेस आहेत अपोजिशन फेस केले ते डिस्कस करायचे आहेत आणि सजेशन्स काय तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं हे आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.